इराण अमेरिका युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम, राज्यामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा, मुंबई पुण्यासह अनेक शहरातील हॉटेल व्यावसायिक संकटात, हॉटेल व्यावसायिकांवर चूल पेटवण्याची वेळ। गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, विरोधी आमदारांची जोरदार घोषणाबाजी, तर सोलापुरात काँग्रेसकडून सिलेंडरची अंत्ययात्रा। नागपुरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर, गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर अन्न पुरवठा विभागाची छापेमारी, ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी कडक कारवाई। पुण्यामध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांची धावपळ, सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा, गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल। मुंबईतील महालक्ष्मी धोबी घाटला गॅस टंचाईची झळ, सिलेंडर अभावी कपडे सुकवण्याच्या मशीन्स बंद, व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण। नवी मुंबईतील जेएनपीए बंदरापर्यंत इराण अमेरिका युद्धाची धग, बंदरामध्ये 1000 नाशवंत मालाच्या कंटेनरसह एकूण 3200 कंटेनरचा खोळंबा, प्रशासनाकडून 15 दिवसांसाठी पार्किंग शुल्क माफ। ऑपरेटर 10वी परीक्षेचे गणिताचे दोन्ही पेपर फुटले, परीक्षेचा 3 दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवर हे पेपर लीक, ग्रुप ॲडमिनसह सदस्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गाझियाबादच्या 32 वर्षीय हरीश राणाला सुप्रीम कोर्टाकडून निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी, 12 वर्ष अंथरुणावर खिळून असलेल्या तरुणाची वेदनातून आता मुक्ती, तर 2018च्या कॉमन कॉज निकालाची पहिल्यांदाच अंमलबजावणी।